महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात दीर्घकाळ चाललेली नौटंकी तमाशा वग आपण म्हणूयात, त्याचं नाव आहे 16 अपात्र आमदार। अक्षरशः गेले 1.5 वर्ष म्हणजे आता 16 महिने सुद्धा त्याला होऊन गेलेले। हेच तुंगतुणं महाराष्ट्रातले जे महान असे घंटातज्ञ आहेत ते वाचत होते की 16 आमदार अपात्र कसे होणार आणि तारखा देत देत 31 डिसेंबर हा कसा शेवटचा दिवस आहे आणि 1 जानेवारी रोजी काही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार नाही। भाऊ तोरसेकरांनी फार छान व्हिडिओ केलाय, जरूर तुम्ही बघा। आम्ही नेहमी एखाद्या लोकप्रिय चर्चेतल्या विषयाचा थोडासा बाजूला राहिलेला पैलू तुमच्या समोर ठेवतो। याही विषयातला एक पैलू आम्हाला तुमच्या समोर परत एकदा नव्यानं घासून पुसून ठेवायचा आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। अडचण कुठे होते आहे लक्षात घ्या। एखादा पक्ष त्याची घटना, त्या पक्षाला मिळणारी मान्यता, मग तो पक्ष आपले उमेदवार बी फॉर्म देऊन निवडणुकीमध्ये उभं करतो। निवडणुकीमध्ये हे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर आता बघा इथून हा फरक सुरू होतो। हे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारे महान घंटातज्ञ ज्या विषयाकडे दुर्लक्ष करायला त्या विषयाकडे मी तुम्हाला आणतो आहे। एकदा एखाद्या पक्षानं बी फॉर्म दिला, त्या उमेदवाराला ते पक्षाचं नाव आणि ते चिन्ह मिळालं, त्यानं निवडणूक लढवली, त्यानं निवडणूक लढवून तो जिंकून आला, तसं प्रमाणपत्र त्याला निवडणूक अधिकाऱ्याने द्यावं लागत असतं। ते दिल्याच्या नंतर ते सगळे असे निवडून आलेले जे उमेदवार असतात ते शपथ घेतात पदाची आणि त्याच्यानंतर त्या पक्षाचा संसदीय गट तयार होतो। आता हा फरक लक्षात घ्या। एखादा राजकीय पक्ष ही वेगळी गोष्ट आहे, त्यानं दिलेला अधिकृत बी फॉर्म, तो उमेदवार उभा राहिला, तो उमेदवार निवडून आला, तो उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तशा अर्थाने त्याची त्या पक्षाशी नाळ तुटली। लहान मूल हे आईच्या गर्भामध्ये असेपर्यंतच फक्त पूर्णपणे आईचं असतं, त्याच्यानंतर जेव्हा ते पहिला श्वास घेतं, त्याची नाळ तुटती, ते स्वतंत्रपणे जगायला सुरुवात करतं, तेव्हा त्याचं मूल्यमापन तुम्हाला वेगळं करावं लागतं। 18 वर्ष कायद्यानं सज्ञान झालेला एखादा मुलगा, आपण जरी आपला मुलगा म्हणत असलो तरी तो कागदोपत्री त्याचे निर्णय घेण्याला सक्षम असतो, किंवा आपल्याकडे काही ठिकाणी 21 वर्षाची मुदत आहे। 21 वर्षाच्या नंतर पूर्णपणे कायद्यानं सज्ञान असलेल्या कुणालाही त्याचे निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार असतो। त्याच्या वतीनं कोणी जर बोलत असेल, कोणी परस्पर निर्णय घेत असेल, कोणी अधिकार स्वतःचा दाखवत असेल की अगदी ते जन्मदाते आईबाप का असेना, कायद्याच्या भाषेमध्ये ते चूक आहे। भावनिक पातळीवरती ठीक आहे, तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, किंवा आई वडील सुद्धा अगदी मुलगा कितीही मोठा हो तरी तो आमच्या ऐकण्यात कसा आहे कौतुकानं सांगतील। याच पद्धतीनं कुठलाही पक्ष त्यानं बी फॉर्म देऊन निवडून दिलेल्या उमेदवाराला आमचा कितीही म्हणत असले तरी जे निवडून आलेले असे विधिमंडळातले पक्ष सदस्य आहेत त्यांचा वेगळा गट असतो। तो विधानसभेमध्ये असतो, तो लोकसभेमध्ये असतो आणि त्या गटाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याचा निर्णय चूक आहे का बरोबर हे तुम्ही बाहेर बसून जसे ठरवू शकत नाही, तसेच त्यांचे जन्मदाते जे मूळ पक्ष आहेत तेही ठरवू शकत नाहीत। या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये 16 अपात्र आमदारांची नौटंकी जी गाजवली जात आहे लिब्रांडू पत्रकार विचारवंत बुद्धिवंतांकडून, त्याचं मूळ इथं आहे आणि हाच पाया त्यांचा भुसभुशीत आहे। जो संसदीय गट आहे तो तयार झालेला संसदीय गट, त्याचे अधिकार त्याचे पूर्णपणे वेगळे आहेत। त्याच्यावरती पूर्णपणे तो गटनेता आणि त्यांचा प्रतोद यांचाच संबंध येतो। त्या सभागृहाबाहेर बसलेला जो पक्षाचा अध्यक्ष आहे तो तशा अर्थाने त्यांच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही। अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा याच्या संदर्भामध्ये त्या पक्षाध्यक्षाच्या बाजूनं काही किती टिप्पणी किंवा ओव्हरऑल ऑब्झर्वेशन्स म्हणतात, तोंडी निरीक्षणं नोंदवलेली असली तरी प्रत्यक्ष निकालामध्ये आज तागायत, मी परत एकदा नीट शब्द वापरतोय, नीट लक्षात घ्या, आज तागायत कुठल्याही पक्षाच्या संसदीय गटानं जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात जाणारा जर निर्णय त्या मूळ पक्षानं घेतला असेल तर त्याचा काडीचाही परिणाम त्या संसदीय पक्षाच्या गटावरती होत नाही। मी तुम्हाला समजून सांगावं म्हणून राजस्थान विधिमंडळाचं उदाहरण देतो। यापूर्वी आत्ता राजस्थानमध्ये झालेली निवडणूक वेगळी। यापूर्वी राजस्थानमध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा बहुजन समाज पक्षाचे 6 आमदार निवडून आलेले होते।
अशोक गहलोतच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसनी सत्ता ग्रहण केल्याच्या नंतर हे 6च्या 6 आमदार काँग्रेसमध्ये घेतले. तो त्या 6 जे म्हणजे काय म्हणतील राजस्थान विधिमंडळ बहुजन समाज पक्षाचा निर्णय होता, मायावतींचा निर्णय नव्हता. याच्या विरोधात मायावती सर्वोच्च न्यायालयात गेल्या. अजूनही तो खटला चालू आहे. त्या विधानसभेची मुदत संपली, परत निवडणुका झाल्या, काँग्रेसची सत्ता गेली, भाजप सत्तेवरती आला. अजूनही बहुजन समाज पक्षाच्या 6 आमदारांचा निर्णय लागलेला नाही. हे 6च्या 6 आमदार त्या संपूर्ण कालावधीमध्ये काँग्रेसमध्ये होते. त्यांनी ते पूर्ण त्या सत्तेचं जे काही फायदे उपटायचे आहेत ते उपटले, पण त्याच्या विरोधामध्ये अधिकृतरित्या कोणाला काहीही करता आलेलं नाही. हे ठामठोक स्पष्ट उदाहरण आहे. अशी अजून बरीच उदाहरणं आहेत. हे आत्ताचं उदाहरण म्हणजे अजून ती केस चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. दुसरा याच्यातला जो पैलू आहे, ज्याच्याकडे हे सगळे घंटा तज्ज्ञ तुम्हाला जाऊ देत नाहीयेत किंवा विचार करू देत नाहीयेत, किंवा त्या मार्ग आपल्याकडे असतं ना, एखाद्या रस्त्याकडे जाऊ द्यायचं नसेल तर त्यावरती काटे पसरले जातात जेणेकरून तिकडे जाऊ नये, लक्ष जाऊ नये, किंवा मुद्दाम खड्डा खणला जातो. दुसरा एक त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा एखाद्या पक्षाचा विधिमंडळ गट आहे आणि त्याच्यातल्या बहुसंख्य आमदारांनी जर एखादा निर्णय घेतलेला असेल तर तो निर्णय सगळ्यांना आपोआप बंधनकारक ठरतो. इथे 2/3 मुद्दा येत नाहीये. इथे पुन्हा घटनेचं काय 10वं कलम का काय परिशिष्ट, ते जे 10वं कलमाचं उदाहरण देतात ना, की एखाद्या पक्षाचा, या शिवसेना गटनेता पक्षाच्या, संसदीय पक्षाचा गटनेता हा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे हे यांना ती बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. त्यांच्या विरोधामध्ये जर कोणाला बैठक बोलवायची असेल तर किमान तुमच्याकडे बहुमत लागेल. उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख म्हणून विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवू शकत नाहीत. त्यांना तसा कुठलाही अधिकार कायद्याने नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, तरीही ते राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवू शकत नाहीत. हा मुद्दा जरा नीट शांतपणे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेने बोलवलेली बैठकच बेकायदा ठरते. त्याला उपस्थित राहिलेले 13 आमदार, कारण की शरद पवारांनी ही काळजी घेतलेली होती. अजित पवार देवेंद्र फडणवीस बरोबर गेल्याच्या नंतर पक्षाचे बहुतांश आमदार बोलवून त्यांनी बैठक घेऊन मग त्यांना पक्ष नेते पदावरून काढलं होतं आणि नंतर मग जयंत पाटलाची नियुक्ती केली होती आणि नंतर पुढची घटना आहे. हे काहीच उद्धव ठाकरेंना करता आलेलं नाही. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचा जो गट आहे शिवसेनेचा विधिमंडळातला, तोच अधिकृत ठरतो. त्यानं जो काही निर्णय घेतला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी अजूनही शिवसेना सोडलेली नाही आणि त्यांच्या पाठीशी बहुमत आहे गटातल्या बहुसंख्य आमदारांचं. तोपर्यंत त्यांचं, तुम्ही हिरवी टिप्पणी करा, कान उघडले म्हणा, खडसावलं म्हणा, चपराक लगावली म्हणा, म्हणताना काही म्हणा, त्या बातम्या घेऊन वर्तमानपत्राची हिडिंग सजवून आनंद साजरा करा. 1.5 वर्ष उलटून गेलेलं आहे. एकनाथ शिंदे सत्तापदी कायम आहेत. त्याच्यानंतर ते पुढे राहतील जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पाठीशी असलेलं त्यांच्या गटाचं जे बहुमत आहे तो काढून घेऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पदाला धक्का लावू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदेचा गट किती छोटा मोठा असो, एकूण त्यांच्या बरोबर जी शिवसेना आहे त्याला जो पाठिंबा दिला त्या सगळ्याची बेरीज 145 पेक्षा जास्त होते. ज्या कुणा माणसाच्या पाठीमागं 145+ आमदार असतील त्यानं दावा केल्याच्या नंतर त्याला मुख्यमंत्री पदाची शपथ देणे याशिवाय राज्यपालाकडे दुसरा कुठलाही वैध पर्याय नाही. त्याच्यामुळे कुणाच्या मनात असो किंवा नसो, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 145 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा जो कोणी व्यक्ती करेल त्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची शपथ देणे हे राज्यपालाचं कायदेशीर विधिवत कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याचं पालन तेव्हाच्या राज्यपालांनी केलेलं आहे. आणि तो शेवटचा मुद्दा ठसठशीतपणे परत लपवला जातो. मी तो परत तुम्हाला उघड करून सांगतो आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. त्यांना फक्त विधिमंडळात त्यांचं बहुमत सिद्ध करण्याचं फक्त एक काय म्हणता येईल त्यांना नोटीस दिली गेलेली होती, सांगितलं गेलेलं होतं.
की तुमच्या पाठीमागं बहुमत आहे की नाही तुम्ही सिद्ध करा. प्रत्यक्ष विधिमंडळात न जाता तुमच्या पाठीशी बहुमत आहे की नाही हे शांतपणे विचारल्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिलाय. त्यांचा राजीनामा कोणीही मागितलेला नाही. या घंटा तज्ञाचा बौद्धिक भ्रष्टाचार आम्ही काश्मीरच्या प्रश्नातही उघड केलेला होता. महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा कोणीही मागितलेला नव्हता. त्यांचा राजीनामा दिल्याच्या नंतर सुद्धा ती विधानसभा बरखास्त झालेली नव्हती. ती विधानसभा अस्तित्वात होती. मुख्यमंत्री पदावरती कोणीही दावा केलेला नव्हता. या काळामध्ये त्या विधिमंडळाचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालाकडे तिथल्याच घटनेनं दिलेले आहेत आणि त्याचाच वापर करून घेऊन त्या राज्यपालांनी केंद्र सरकारला 370 हटवण्याच्या संदर्भात जी काही अनुकूल संमती हवी होती ती दिलेली आहे. त्याच्यामुळे नंतर पुढचं सगळं जे काय रामायण महाभारत घडलं ते आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. स्वतःहून त्यांनी स्वतःची राजकीय आत्महत्या एका अर्थाने करून घेतलेली आहे पदाच्या ह्याच्यावरची. त्याला दुसऱ्या कोणालाही जबाबदार धरता येत नाही. यांचं स्वप्न कितीही असो आणि तुम्ही जेव्हा विश्लेषण करत असतात तेव्हा तुम्हाला मंजूर असो किंवा नसो, जी बाब कायद्याने समोर आलेली आहे, जी बाब लोकशाही मार्गाने वैध पद्धतीने समोर आलेली ती स्वीकारावी लागते. भाजप आणि सेना यांनी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवलेली होती तेव्हा जनतेचा कौल त्यांच्या बाजूने आहे. किंवा अगदी आता तेलंगणामध्ये लोकांनी काँग्रेसला बहुमत दिलेलं आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत दिलेलं आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत दिलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधक असणाऱ्या कुणालाही बाकीची कुठलीही टीका करता येऊ शकेल. पण अधिकृतरित्या वैध मार्गाने निवडणुकीतून जो कुठला पक्ष स्पष्ट बहुमताने सत्तेवरती आलेला असेल तेव्हा तो कौल, जनतेचा कौल तुम्हाला लोकशाही म्हणून मान्यच करावा लागेल. महाराष्ट्रात 2019ला जनतेने भाजप सेना युतीला, निवडणूक पूर्व युतीला कौल दिलेला होता. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला जनतेची बाजू घ्यायची असेल, ज्यांना कोणाला आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत असा आव्हानायचा असेल, त्यांना त्यांच्या मनात नसलं तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, कारण की दोघंही गटनेते आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतो आहे, ते पक्षाचे नेते आहेत. ते पक्षाचे म्हणजे अधिकृतरित्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा पदाधिकारी आहेत म्हणून मी ती नावं घेत नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळात 2019ला विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे ह्या 4 जणांचं आपापल्या गटाच्या वतीनं पत्र तशा पद्धतीचे तिकडे गेलेली आहेत. त्याच्यामुळे त्या विधिमंडळामध्ये त्या पक्षाला संबोधित करताना त्या गटनेत्याचाच उल्लेख करावा लागतो. त्या पक्षाचा अध्यक्ष कोण बाहेर बसलेला आहे त्याचा संदर्भ तिथे येत नाही. आज 1 जानेवारी आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या लिब्रांडोंना नवीन फटके बसायला सुरुवात झालेली आहे. मी अपेक्षा करतो त्यांची किमान विवेकबुद्धी जागी व्हावी, त्यांची किमान तर्कबुद्धी जागी राहावी. अन्यथा त्यांना याही वर्षात फटके खात बसण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे असं मला दिसत नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.